मिसेस गायकवाड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आपण पोलीस भरती PYQ अभ्यास करत आहोत। विषय आहे संविधान। आजचा टॉपिक आहे लोकसेवा आयोग। प्रश्न क्रमांक 1, संघ लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC चे सध्याचे अध्यक्ष कोण? रायगड पोलीस भरती 2024 चा प्रश्न आहे। त्यावेळी मनोज सोनी हे UPSC चे अध्यक्ष होते। त्यांच्यानंतर प्रीती सुदान या महिला UPSC अध्यक्ष झाल्या आणि सध्या जर प्रश्न विचारला येणाऱ्या भरतीसाठी की सध्याचे संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण, तर सध्या अजय कुमार हे संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत। आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच MPSC चे अध्यक्ष कोण असा जर प्रश्न विचारला तर सध्या रजनीश सेठ हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत, हे आपल्याला माहिती पाहिजे। प्रश्न क्रमांक 2, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांचा पदावधी इतका असतो। पुणे ग्रामीण पोलीस भरती 2024 चा प्रश्न आहे। तर या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे, संघ लोकसेवा आयोग म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोग, त्यालाच UPSC म्हणतो आपण, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन। तर त्यांच्या अध्यक्ष आणि सदस्यांचा पदावधी 6 वर्ष ते 65 वर्ष इतका असतो। म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 6 वर्ष ते 65 वर्ष वयापर्यंत ते आपल्या पदावरती राहू शकतात। या ठिकाणी ध्यानात ठेवा, संविधानाची कलम 308 ते 323 दरम्यान पब्लिक सर्व्हिस म्हणजे लोकसेवाच्या तरतुदी आहेत आणि त्यामध्ये कलम 315 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या स्थापनेसंदर्भामध्ये तरतूद आहे। कलम 315 आपल्याला पाठ पाहिजे। त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांचा जो काही नियुक्ती असते ते राष्ट्रपतीच करतात आणि त्यांचा राजीनामा राष्ट्रपतीकडेच देतात आणि पदावरून दूर देखील राष्ट्रपतीच करतात। हे UPSC संदर्भामध्ये माहिती पाहिजे। परंतु राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांची नियुक्ती राज्यपाल करतात। राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सदस्य आपला राजीनामा राज्यपालांकडे देतात। परंतु येथे फरक ध्यानात ठेवा, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना किंवा सदस्यांना पदावरून दूर करण्यासाठी हे केवळ राष्ट्रपतीच दूर करतात, हे आपल्याला माहिती पाहिजे। प्रश्न क्रमांक 3, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करते? कोल्हापूर शिपाई भरती 2021 चा प्रश्न आहे। तर मागच्या प्रश्नामध्ये मी सांगितलं, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांची नेमणूक हे राज्यपाल करतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट, राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सदस्य आपला राजीनामा राज्यपालांकडे देतात, परंतु त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार मात्र राष्ट्रपतींचा आहे। हा फरक या ठिकाणी आपल्याला ध्यानात ठेवायचा आहे। तर अशा प्रकारे आपण लोकसेवा आयोगावरील महत्त्वाचे 3 प्रश्न विचारले होते पोलीस भरतीला, ते पाहिले आपण। आपले SS गायकवाड हे YouTube चॅनल, WhatsApp चॅनल व टेलिग्राम चॅनल आहे। आपण या ठिकाणी जोडले जाल अशी अपेक्षा करतो। धन्यवाद।